तर दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाही. दमानियांचे आरोप बरोबर असणार असं आता संदीप क्षीरसागर म्हणतात. खंडणीमुळे हत्येचा गुन्हा घडला असं क्षीरसागरांचं म्हणणं आहे. वाल्मिक निकटवर्ती असल्याचं मुंडेंनीच सांगितलं होतं असं देखील क्षीरसागरांचं वक्तव्य आहे. अंजली ताई दमानिया जर बोलल्या बसतील तर ते कागदपत्र असल्याशिवाय ते बोलत नाहीत. मागे जो हार्वेस्टरचा विषय जो आपल्या समोर आला होता त्यामध्ये हार्वेस्टरचा मुद्दा त्या ज्या लोकांना जो तिथं त्रास झाला किंवा ज्या लोकांनी तिथं पैसे दिलेले आहेत, संतोष अण्णा देशमुख प्रकरणानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी तिथं लोकप्रतिनिधी बोलले तर कुठंतरी लोकांनाही वाटतं न्याय भेटणार आहेत आणि न भीतीपोटी जो लोक शांत बसले होते, आज एक एक माणसं त्या विषयावर बोलतात. ते प्रत्येकाकडं कुणी ना कुणी त्यांच्यावरती जे अन्याय झालाय ते कागदासहित माझ्याकडे पण काही देतात. ते तसं अंजली ताई दमानिया सुद्धा त्यांच्याकडे कागद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. बरोबर असेल हे बघा, ह्याच्या मागचं कारणच आहे की धनंजय मुंडे साहेबांनीच बोलताना सांगितलं की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती, हे त्यांनी सांगितलंय. एक मंत्री म्हणून निश्चितपणे त्यांना संरक्षण भेटत आहे हे आपल्याला दिसून होतं. ज्या पद्धतीने वाल्मिक कराड हे सरेंडर झाले, तुम्ही अटक झाल्यानंतर तपासामध्ये त्यांच्या हातातले गोरे गमजे हे पोलिसांनी का काढले नाहीत, हे तुमच्या मीडियाच्या समोर सुद्धा हा विषय आलेला आहे. मग कुठंतरी त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट त्या संदर्भात दिली जाते ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.